नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये. आजची तारीख आहे 8 डिसेंबर. आणि टाइम होतोय 8 वाजतायत. इतक्या दिवस कुठे होतो तर थोडीशी तब्येत खराब होती, त्याच्यामुळे लॉग इन काही केलं नाही. लिटरली एक पूर्ण हफ्ता आपण सुट्टीवरतीच होतो तसं बघायला गेलं तर गाडीमध्ये आहे हाफ टँक CNG. तर मी विचार करतोय की लॉग इन करूया. उबर चांगला रेट देईल 8च्या नंतर, तसं पण चांगला रेट देतच. सर्च कुठे चालू आहे? ठाण्यामध्ये हलका हलका सर्च चालू आहे. टर्मिनल 2 नको. पिकअप पण कसलं खतरनाक देते, 4 किलोमीटरचा पिकअप. वाव, नाईस. चेंबूर, त्याच्यामध्ये एक मल्टी स्टॉप आहे. बघा मित्रांनो, आपली गाडी आता एक्झॅक्ट किती किलोमीटर चालली मी तुम्हाला ते पण सांगतो. बरोबर 50 किलोमीटर गाडी चालली आहे आणि 2.5 तास लागले ट्रिप कंप्लीट करायला. आणि हा आहे आपला फेअर. इन्क्रीज झालाय. आणि जे कस्टमरला ड्रॉप केलं ते बोललेत की ह्याच्या आधी पण तुम्हाला याच लोकेशनला घेऊन आलाय. आता मला इतका काही लक्षात नाही बाबा, पण होऊ शकतो. आता इथून ट्रिप लागतील. हा एरिया थोडासा म्हणजे कसा एरिया माहिती आहे का, हा जरासा आतमधल्या साईडचा एरिया आहे. आहेत ना, थोडासा पाठीमागच्या साईडला गेला ना का मग ट्रिप्स लागतात. लाईक BKC सायन झालं, चेंबूर झालं, ह्या साईडच्या ट्रिप लागतात. तर मॉर्निंगला मला मस्त मोठी ट्रिप दिसली तर मी डायरेक्ट उचलली. मी जास्त विचार नाही केला. मला वाटलं बोरिवली आहे, पण नीट बघितलं तर मलाड साईडची ट्रिप होती. चला, U-टर्न मारून घेतो पुढून. इथे येण्याचं एक कारण आहे, तो मी आता नाही सांगू शकत, कारण मला बरेच जण बोललेत की यार तू का सांगतोस. म्हणून मी काय बोलणार नाही. समजणे वाले को इशारा ही काफी आहे. थांबतो इथे 2 मिनटं आणि त्यानंतर मग निघू आपण ट्रिपसाठी. CNG बघा किती आहे, 3 काटे आहेत CNG. 620 रुपयाचा मी CNG भरला. आपण ही वाली ट्रिप रिसेट करूया, ठीक आहे. आणि एक ट्रिप लागली होती मला, सांगतो त्याच्याबद्दल डिटेल्स. पण सर्वात आधी इथे लॉग इन होऊया. ओके, तो उबरमध्येच एक ट्रिप लागली होती. मी याचा स्क्रीनशॉट काढला आहे. अरे नरिमल पॉइंट, रेट बघा जरा. जाऊ दे, ही नरिमल पॉइंटची ट्रिप खूपच भयंकर रेट आहे. परत लागली. घेतो है ना. चला, ही तर ट्रिप मी घेतली. आणि ही वाली ट्रिप सांगायची होती. बघा, 8.3 किलोमीटरचा पिकअप, 30 मिनिटं लागणार जाण्यासाठी. घाटकोपर ईस्टची होती, गो रिझर्व. CNG असताना तर मी घेतली असती, पण भाई 8.3 किलोमीटरचं आहे. ठीक आहे भाई, आता काय. पण एरिया चांगला होता घाटकोपर. असो. अरे बापरे, हे काय नागमोडी वलन घेऊन जायचं आहे. पोचलो बघा. ही INS विक्रांत तीच शिप आहे जी की, अरे फोटोशूट आणि व्हिडिओ नॉट अलाउड आईच्या गावात. चला, बाय बाय. पोर्टवरती आलो आहे मी, फोर्टच्या. आणि 10 मिनिटाचीच पार्किंग फक्त फ्री आहे. कल्टी मारायला लागेल, नाही तर फुकटचे पार्किंग चार्ज द्यायला लागतील. मला अपेक्षा नव्हती की फोर्टवरून पण कुठली ट्रिप लागेल, बट फोर्ट आझाद मैदानवरून आपल्याला म्हणजे हे होतं. हां, फोर्ट आझाद मैदानचाच रूट होता तो. आणि तिथून आपल्याला प्रीमियर कॅटेगरीमध्ये खार वेस्टची ट्रिप लागली. हे बघा, 23 किलोमीटरचे 459 भेटले. आणि याच्यामध्ये टोल पण आहे, टोल रिफंड. आता मी सध्या आहे खार वेस्टमध्ये आणि टोटल अर्निंग जी आहे 2366. टाईम
2:04. तर आता मी बघतो कुठेतरी सावली वगैरे, डब्बा आणल्या, डब्बा खाऊन घेतो आणि त्यानंतर परत मग बॅक टू वर्क. पहिले कस्टमरचं ते हे लोकेशन इथे दाखवत होतं, नंतर इथे आता डायरेक्ट इथे. तर कॉल करून सांगितलं, बोलतात की येते आणि प्रीमियर कॅटेगरीमधले आहे. ठीक आहे, असं पण नाही की नॉर्मल आहेत. बघू कधी येते. भावानो मी आता आलोय BKC मध्ये. समोरच काय दिसतंय मला ते बघा, उचलतायत गाड्या तिथून फुटपाथवरती, ज्यांनी कोणी लावल्या होत्या गाड्या. जरा रूल फॉलो करा, नाहीतर खूप लेण्याचे देणे होतील, मजबूतवाला फाईन पडेल. एंडिंग चालू आहेत ना, डिसेंबर चालू आहे ना, सॉरी इयर एंडिंग चालू आहे ना, तर जरा सांभाळून. विले पार्ले नाही. लुकिंग फॉर ठाणे और नवी मुंबई साईडच्या ट्रिप्स. 2,770 रुपयाचं काम झालं आहे. प्रिवियस जी ट्रिप आपण कंप्लीट केली ती उबर गोची होती. 9 किलोमीटरचे 191 रुपीज भेटले. अरे यार, हे लोडच होत नाहीत एकतर. हे बघा, सॉरी 194 रुपीज भेटले. त्याच्या आधी आपल्याला एक ट्रिप लागली, ती 6 किलोमीटरचे 209 रुपये. ती पण ती प्रीमियरमध्ये होती. नंतर मग कॅन्सल. आणि बाकी हे ज्या लागल्या त्या मोठ्या मोठ्या ट्रिप्स, जो पण काय काम आहे सगळं उबरमध्येच झालेलं आहे. ओलामध्ये एकही ट्रिप कंप्लीट झालेली नाही आहे. BKC मधून कुठली कलवा, हां BKC मधून कलवाची ट्रिप लागली आणि जास्त टाईम नाही लागला या ट्रिपला कंप्लीट करायला माझ्या मते. ठाणे वेस्ट. अरे यार, ह्याचा गो टू होम चालू करायला विसरलो. हे कलवा बिला म्हणजे इथले लोकलच लागतात मला पाहिजे. नवी मुंबईची ट्रिप. भांडूप, विले पार्ले नको. बस गो टू होम गेलं. ओलामध्ये हां, शेवटची ट्रिपची आपल्याला भेटले 535 रुपये, 27 किलोमीटरचे. आणि टाईम लागला पोचायला 1 तास 17 मिनटं. ठीक आहे भावानो, बॅक टू होम. ॲक्च्युअलमध्ये कसं आहे माहिती आहे का, मी जास्त व्हिडिओ नाही शूट केले आज पण. आणि आज बऱ्याच दिवसानंतर मी रॅपिडो चालू केला आणि दोन्ही पण ट्रिप्स रॅपिडोमध्ये ज्या लागल्या आपल्याला खूप छान पद्धतीच्या होत्या. सांगतो मी तुम्हाला डिटेल्समध्ये रॅपिडोमध्ये किती काय आपण बिझनेस केला आहे. ठीक आहे, आणि ओव्हरऑल अर्निंग पण मला बघायची की किती झाली आहे. कारण उबरचं बोलतोय, ओलाचं सबस्क्रिप्शन आज वेस्ट गेलेलं आहे. कारण ओलामध्ये एक पण ट्रिप झाली नाही आहे. असं नाही की मी प्रयत्न नाही केले, पण त्याच्यामध्ये ट्रिप लागतच नाही तर आपण तरी काय करणार आहे ना. चला बघूया उबरची अर्निंग आणि रॅपिडोची अर्निंग. तर ओला तर झिरोच आहे, ओलाला आपण कन्सिडर नाही करणार. आणि दुसरी गोष्ट हा आहे आपला उबर ड्रायव्हर ॲप. याच्यावरती क्लिक करून ही आहे अर्निंग 3,305. कॅल्क्युलेटर ओपन करूया. 3,305 प्लस रॅपिडो कॅप्टन ॲपमध्ये गेल्यावरती अर्निंग ही आहे आजची अर्निंग 719 रुपये. पहिली ट्रिप 365. याच्यामध्ये एक टिप इन्क्लूड होती. इथे दाखवत का नाही मला नाही माहिती, पण याच्यामध्ये जवळपास 60 रुपयाची टिप इन्क्लूड होती. 28 रुपये पर किलोमीटर दाखवत आहे, बट नाही, कमी आहे थोडा. टिपचे पैसे त्यांनी इन्क्लूड केलेत म्हणून ते जास्त दाखवत आहे. आणि दुसरी जी ट्रिप आहे ती आहे ही बघा 354. हे तर किलोमीटर दाखवतच नाही आहेत, पण हे 12 किलोमीटरची ट्रिप होती. ठीक आहे, टोटल होती 719 पॉईंट, म्हणजे 720 रुपये पकडूया. अरे 3,305 प्लस 720, 4,025. त्यानंतर आपल्या गाडी किती झाली ते बघतो. 215 किलोमीटर गाडी चालली आहे. हाफ टँक CNG असून आपण फुल टँक CNG केला आणि आता
2 काट्या बाकी राहिल्यात. तर राऊंड फिगर आपण 1000 रुपये, खूप जास्त आहे ॲक्च्युअलीमध्ये 1000 रुपये, बट पकडूया 1000 रुपये राऊंड फिगर CNG. त्यानंतर 200 रुपये उबरचं पास आणि 66.66 आपला ओलाचं पास. 2758 रुपये हातात राहिले. CNGचा जो कॅल्क्युलेशन आहे तो मी रँडमली पकडला आहे, असं नाहीत की एवढंच गेला असेल. आता जेव्हा मी हा फुल करेल तेव्हा मला माहिती पडेल की किती रुपयाचा CNG गेला आहे. कारण आज जो टॉपअप केला तो मी आज जवळपास 620 रुपयाचा टॉपअप केला होता. आणि त्याच्या आधी किती CNG आपल्या गाडीमध्ये होता हे जेन्युनली आय डोंट नो. बरेच जण बोलतात की पॉईंट वाईज तू कॅल्क्युलेट कर. तर आता ह्याच्यामध्ये मला पॉईंट दिसत आहेत 10. तर पर पॉईंटला 100 रुपयांनी जर कॅल्क्युलेट केलं तर मग ते 1000 रुपये होतात. पण असं नाही आहे. मॅक्स टू मॅक्स 850च्या पुढे नाही जात CNG, समजतोय ना. तर मग ते कॅल्क्युलेट करणं थोडंसं डिफिकल्ट आहे, म्हणून मी राऊंड फिगर पकडला आहे. सो आणि याच प्रकारे आज चॅलेंजचा 29वा दिवस झाला आहे कंप्लीट. आणि उद्या 30वा दिवस पण कंप्लीट करून ही सिरीजच बंद करून टाकेन. टेक्निकली इट्स फ्लॉप, बट ठीक आहे, चालतंय तर चालू दे.